नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। काय तुम्हाला ही सांधेदुखी आणि गुडघेदुखीमुळे रोजचे काम करताना त्रास होतो? जिने चढताना किंवा खाली बसून उठताना गुडघ्यांमधून कटकट आवाज येतो आणि प्रचंड वेदना होतात? जर तुमचे उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। मित्रांनो, आज आपण एक अतिशय सोपा पण खास नैसर्गिक उपायाबद्दल माहिती मिळवणार आहोत। गुडघेदुखी आणि सांधेदुखी कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे। तुम्हाला माहित आहे का की जगभर करोडो लोक दररोज गुडघे आणि सांधेदुखीशी झुंज देत आहेत, त्रस्त आहेत। बऱ्याचदा या वेदना इतक्या वाढतात की आपल्या रोजच्या कामावरही त्याचा खूप वाईट परिणाम होतो। पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा एक नैसर्गिक उपायाबद्दल सांगणार आहे जो प्रभावी तर आहेच पण खिशालाही परवडणार आहे। हो, फक्त 10 रुपये किंवा कदाचित त्याहून कमी खर्चामध्ये तुम्ही हा उपाय करू शकता आणि म्हणून तुम्ही हा उपाय आजपासून आणि आतापासूनच वापरण्यास सुरुवात करू शकता आणि त्याचे आश्चर्यजनक फायदे मिळवू शकतात। आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे याचे कोणतेही नुकसान नाही, साईड इफेक्ट नाही, कारण की हे 100% सुरक्षित आणि नैसर्गिक आहे। चला आज आपण अशा युजफुल व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्याआधी माझ्या चॅनलवर तुम्ही नवे असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या। सबस्क्राईब करणे फ्री आहे आणि म्हणून सबस्क्राईब आता तुम्ही नक्कीच करून द्या आणि व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडेल आणि म्हणून लाईक पण करून द्या। तर चला आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया। जाणून घेऊया उपायाबद्दल की हे काय आहे आणि याचा वापर कसा करायचा आहे। मित्रांनो, ह्या उपायाबद्दल जाणून घेण्यापूर्वी आधी आपण हे समजून घेऊया की मुळात आपल्याला हा सांध्यांचा आणि गुडघ्यांचा त्रास का होतो। सांधेदुखीची मुख्य कारणे प्रामुख्याने आपल्या शरीरातील सांधेदुखी निर्माण होण्याची 2 सर्वात मोठी कारणे आहेत। त्यातील पहिले कारण सूज येणे। सांध्यांमध्ये सूज निर्माण होते। 2 कार्टिलेज झिजणे, आपल्या सांध्यांची आतील पृष्ठभाग झिजणे। याशिवाय काही जीवनशैली संबंधी कारणे असू शकतात की अनेक वेळा वजन खूप वाढल्यामुळे आपल्या सांध्यांवर जास्त ताण पडतो आणि ते झिजू लागतात, तिथे सूज येते आणि वेदना सुरू होतात। किंवा अनेक वेळा काय होते, व्यायामाच्या अभावामुळे आपण खूप वेळ बैठे जीवन जगतो, जास्त चालत फिरत नाही, व्यायाम अजिबात करत नाही आणि त्यामुळे आपले स्नायू कमकुवत होतात। शरीराचा संपूर्ण भार आपल्या गुडघ्यांवर आणि सांध्यांवर पडतो, ज्यामुळे ते कमकुवत होतात आणि तिथे वेदना सुरू होतात। तसे पाहता कारण कोणतेही असो मित्रांनो, यामुळे आपल्याला गुडघेदुखीमध्ये किंवा सांधेदुखीमध्ये होणाऱ्या वेदना अनेकदा इतक्या वाढतात की त्याचा आपल्या आयुष्यावर खूप वाईट परिणाम होतो। जरा विचार करा, जर जिना चढताना तुम्हाला खूप त्रास होऊ लागतो किंवा तुम्ही जास्त दूरवर चालू शकत नाही, काही वेळेस तर तुम्ही तुमची रोजची कामे सुद्धा करू शकत नाही। एवढंच नाही तर उठता बसता भी तुम्हाला खूप त्रास होतो। त्याचा तुमच्या आत्मविश्वासावर आणि तुमच्या आयुष्यावर किती वाईट परिणाम होईल। गुडघेदुखी आणि सांधेदुखी ही एक मोठी समस्या आहे बरं का। जर वेळेवर लक्ष दिले नाही तर गुडघे आणि सांधे आतल्या आत झिजतात, गुडघ्यांमधील कार्टिलेज झिजून जाते आणि त्याच्यामुळे गुडघे अतिशय दुखतात। गुडघे मधून इतके झिजून जातात की आपल्याला गुडघे रिप्लेसमेंट करण्याची परिस्थिती निर्माण होते आणि म्हणून तुम्ही याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका। आणि तुम्हाला सांधेदुखी सुरू होताच हा उपाय तुम्ही करायचा आहे। तुम्हाला गुडघे रिप्लेसमेंट करण्याची जरूर पडणार नाही। अनेकदा जेव्हा सुरुवातीच्या काळात सांधेदुखी सुरू होते तेव्हा आपण विचार करतो की ठीक आहे, काही पेन क्लिअर वगैरे घेऊ आणि त्याने बरं वाटेल, त्याने आपल्याला बरं वाटतं, पण त्याच्याने आजार बरा होत नाही, उलट आतल्या आत समस्या वाढत जाते। तर चला आता तुम्हाला समजलंच असेल की आपल्या शरीरात सांधेदुखी काय होते आणि आता आपण हे समजून घेऊया की जर ही सांधेदुखी तुम्हाला निर्माण झाली असेल, मला खात्री आहे की तुमच्या घरात कोणाला सांधेदुखी नक्कीच झाली असेल किंवा पूर्ण तयारीसाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल, ते तुमच्यासाठी खूपच उपयोगी ठरेल।
तर चला आता याला कसे मॅनेजमेंट करायचे आहे ते पाहूया. मित्रांनो, सांधेदुखीचा त्रास असलेला प्रत्येक व्यक्तीच्या मनात नेहमी एक सर्वात मोठा प्रश्न असतो, तो म्हणजे पण यावर जे प्लेन क्लिअर घेतो ते यावरचा खरा उपाय आहे का? पण स्वतःला बरं करत आहोत की नाही? तर इथे मी तुम्हाला अगदी स्पष्ट उत्तर देऊ इच्छिते. मित्रांनो, पेन क्लिअर हे तुमच्या सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर कायमी स्वरूप उपाय नाही. कारण सांधेदुखी आणि गुडघेदुखीसाठी तुम्ही ज्या गोळ्या मग पेन क्लिअर घेत आहात तुम्हाला फक्त तात्पुरताच आराम देतात. ते तुम्हाला दीर्घकाळ टिकणारा आराम देत नाही किंवा तुमचे गुडघे आणि सांध्यांना कायमचं बरं करत नाही किंवा ज्या कारणामुळे वेदना निर्माण होत आहेत त्यावर कोणतेही विशेष परिणाम होत नाही. प्लेन क्लिअरने दुखावा आत दाबला जातो, थोड्या दिवसात तो परत उमळतो आणि ह्या आपल्या वेदना दीर्घकाळ आयुष्यभर चालूच राहतात. तुम्हाला सांधेदुखी आणि गुडघेदुखी कायमची जड मूळ सकट दूर करायची असेल तर मी सांगते त्या नैसर्गिक पर्यायाकडे वळा. आजकाल बहुतांशी लोक पारंपरिक औषधाकडे नैसर्गिक पर्यायाकडे वळत आहेत, जेणेकरून ते सांधेदुखीच्या आणि गुडघेदुखीच्या समस्येला कायमी स्वरूपाने आणि कोणत्याही प्रकारची साईड इफेक्ट शिवाय बरे करू शकतील. तसे पाहता या प्रकारच्या वेदना बऱ्या करण्यासाठी अनेक नैसर्गिक गोष्टी वापरल्या जातात. ते की तुम्ही हळदीचे दूध घेऊ शकता, मेडिकल मध्ये मिळणाऱ्या अनेक आयुर्वेदिक औषधे पण घेऊ शकता आणि याच्याशिवाय अश्वगंधासारखे अनेक औषधी वनस्पती आहेत ज्या अनेक लोक सांधेदुखी बरी करण्यासाठी खातात. पण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी गोष्ट जो उपाय सांगणार आहे तो या सर्वांपेक्षा खूप वेगळा आहे आणि यासाठी आहे कारण ती अतिशय सोपी आणि साधी गोष्ट आहे, पूर्णपणे सुरक्षित आणि खूप जास्त प्रभावी सुद्धा आहे. तर चला पुढे वळूया आणि पाहूया की ती काय गोष्ट आहे आणि तिचा वापर कसा करायचा आहे. मित्रांनो, हे जाणण्याआधी माझ्या चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून द्या. सबस्क्राईब करायला तुम्हाला 2 सेकंद लागणार नाही, पण माझे मनोबळ वाढेल आणि व्हिडिओला लाईक पण करून द्या. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे ना तो एक प्रकारच्या धान्यापासून बनतो ज्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, फायबर आणि अनेक 10 विरोधी गुणधर्म असतात. हे याला अतिशय खास आणि आरोग्यदायी बनवतात. हे धान्य केवळ तुमची पचनक्रिया सुधारण्यात मदत करत नाही तर तुमच्या शरीरातील सूज देखील कमी करते, जे सांधेदुखीचे खूप मोठे कारण असते. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये आढळणारी काही आवश्यक खनिजे जसे की मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि मिनरल्स तुमच्या हाडांना निरोगी ठेवतात आणि त्यांची मजबूती वाढवतात, जे सांधेदुखी थांबवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. तर मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही काही अंदाज लावला का की हे कोणते धान्य आहे? जर काही अंदाज लावला असेल तर खाली कमेंट करून मला आत्ताच सांगा आणि जर नसेल लावला तर माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये असेच बनून राहा, कारण आता मी तुम्हाला सांगणार आहे की हे कोणते धान्य आहे. तर मित्रांनो, ज्या धान्याबद्दल आपण इतक्या वेळापासून बोलत आहोत ते आहे बार्ली. होय, बार्ली म्हणजे ज्याला आपण मराठीत जव म्हणतो, हे एक पारंपरिक धान्य आहे. ते त्याच्या आरोग्यदायी फायद्यांसाठी ओळखले जाते. जवामध्ये अनेक अँटी इन्फ्लेमेटरी घटक आणि फायबर असतात जे सांधेदुखी कमी करण्यासाठी खूपच जास्त उपयोगी ठरतात. तर एवढे फायदेशीर असणारे जवाचे पाणी बनवण्याची कृती आता आपण पाहूया. सर्वात आधी तुम्हाला सुमारे 50 ग्राम किंवा साधारण 1 मुठभर जव लागतील. आता ते घेऊन एका पाणी भरलेल्या ग्लास मध्ये 10 ते 12 तास किंवा रात्रभर भिजत ठेवा. सकाळी उठून हे भिजलेले जव तुम्ही पाणी सकट एका भांड्यामध्ये टाका आणि 10 ते 15 मिनिटं चांगले उकळू द्या. जेव्हा हे जव पाण्यामध्ये उकळू लागतील तेव्हा ते गॅसवरून खाली उतरवा आणि त्याला झाकून 1-2 तास तसेच राहू द्या. कारण 1-2 किंवा 3 तासानंतर हे पाणी गाळून घ्या आणि बस तुमचे बर्ली वॉटर तयार आहे. मित्रांनो, हे पाणी तुम्ही रोज दिवसातून
एकदा प्या. हे दिवसातून एकदा पाणी पिणे तुमच्या सांध्यांसाठी आणि हाडांसाठी खूपच उत्तम राहील. एवढीच नाही तर तुमच्या सर्वांगी आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर ठरेल. हे जवाचे पाणी तुम्ही फक्त 7 दिवस घेशाल ना तर तुम्हाला खूपच फरक जाणवेल आणि काही दिवसानंतर तर तुमचे सांधे, गुडघे आणि पाय लोखंडासारखे मजबूत होतील आणि 60-70च्या वयात पण तुम्ही घोड्यासारखे धावाल. असा हा साधा सोपा पण चमत्कारिक उपाय आहे जो सर्वांना करण्यास परवडेल असा पण आहे. तसे पाहता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न येतच असेल की हे जवाचे पाणी इतकी साधी गोष्ट आपल्या सांध्यासाठी कशी काय फायदेशीर ठरू शकते. तर चला याच्या मागचे विज्ञान देखील थोडेसे समजून घेऊया. मित्रांनो, बर्लीमध्ये म्हणजे की जलमध्ये ग्लुकन्स, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारखी इतर खनिजे असतात जी केवळ शरीरातील सूज कमी करत नाही तर तुमच्या हाडांना आणि सांध्यांना बळकटी देतात आणि याच कारणामुळे याचा वापर केल्याने तुम्हाला इतका जास्त फायदा होतो. कारण जवाचे पाणी वापरणे जितके सोपे आहे आणि त्याचे फायदे जितके अद्भुत आहे ना, काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजे. जर तुम्हाला ग्लुटेनची एलर्जी असेल, काय आजार असेल तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत जवचे पाणी घेऊ नये. कारण की बर्लीमध्ये ग्लुटेन भरपूर प्रमाणात असते जे सिलिकाय रोगामध्ये तुम्हाला खूप नुकसान पोहोचवू शकते, एलर्जी निर्माण करू शकते. याशिवाय तुम्ही कोणत्याही जुनाट आजाराने ग्रस्त असाल किंवा तुम्ही गर्भवती असाल किंवा तुमचे लहान बाळ असेल, तुम्ही हे जवचे पाणी घेणे टाळायचे आहे किंवा तुमच्या डॉक्टराचा सल्ला घेऊनच हा उपाय सुरू करायचा आहे. तर ते जवाचे पाणी तुमच्या सांध्यांसाठी, गुडघ्यासाठी कसे अतिशय प्रभावशाली आणि जबरदस्त उपाय ठरू शकतो. तसे सांधेदुखीसाठी एक आयुर्वेदिक उपाय देखील हा आहे आणि असा सोपा आणि सरळ आयुर्वेदिक उपाय तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका बरं का. पुन्हा युजफुल व्हिडिओसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद.